टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। संततधार पावसामुळे राज्यभरातला शेतकरी सध्या संकटात सापडलेला आहे। एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 50 पेक्षा अधिक टक्क्यांनी जे आहे ते शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक हातातून गेलेलं आहे। संततधार पाऊस आणि वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव जर आपण पाहिलं तर सोयाबीन पिकांवर आलेला आहे। अक्षरशः शेतकऱ्याचं तेल या सोयाबीन पिकांना काढलेलं आहे। येलो मोझॅकचा प्रकोप सध्या मोठ्या प्रमाणावर सोयाबीनवर आलेला आहे। त्यामुळे सोयाबीन जे आहे ते शेंगा भरण्या आधीच ज्या आहेत त्या पिवळ्या पडलेल्या आहे। संपूर्ण पीक जे आहे ते सोकून निघालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो एका शेतामध्ये मी अमरावती जिल्ह्यातले आलेलो आहे, कापूस तळणी भागामध्ये, आणि या ठिकाणी दृश्यांमध्ये आपण बघू शकतो अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर सोयाबीनच्या शेंगा ज्या आहेत त्या पूर्ण पोकळ आहे, म्हणजे आता सोयाबीनच नाही आहे आणि सोयाबीन दुसरीकडे सोकलेलं आहे। असं जवळपास 50% सोयाबीनचं नुकसान अमरावती जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगणार, मोठं नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं, काय सांगणार? आम्ही 18 जूनला पेरणी केली, जवळपास एकरी 20 ते 22 हजार रुपये आतापर्यंत खर्च केला, पण या पिकातून एकरी 1 क्विंटलही होणार नाही। म्हणजे जवळपास एका एकरामागं 20,000चा आम्हाला घाटा आहे। ह्या कुठून भरून निघणार? सरकार म्हणते विम्याच्या 3 ज्या आधीचे हे होते कॅटेगरी ते रद्द केले आणि मंडलवर विमा त्यानं सरासरीवर जाहीर केला। शेवटची थेशरमधून जेव्हा दाणे पडल त्याचा विमा देईल। आता याच्यात दाणेच नाही तर काय पडणार आहे? सरकार याकडे लक्ष देत नाही का? काय सांगणार? पंचनामे झाले का या नुकसान? नाही, काहीच नाही झाले, अजूनही पंचनामे झाले नाही। पटवारी आले नाही, फक्त कृषी सहाय्यक आल्या होत्या, त्यांनी फोटो काढून दिले। कुठला रोग आहे सोयाबीन? पानं कारण पूर्णपणे सोकलेले पानं आहेत, पिवळेपणे शेंगा पण भरलेले नाही ना? येलो मोझॅक सारखा रोग आहे आणि काळी बुरशी आली आहे आणि जी जीवाणूच्या गाठी होत्या त्या पूर्ण खतम झाल्या अति पावसाने। आपण बघू शकतो अत्यंत बिकट परिस्थिती आहे। का कुठल्या याचं सोयाबीन आहे, कुठल्या वाणाचं आहे? आणि तुम्ही मग सांगितले की सरकारने दिलेलं आहे हे बियाणं मी पेरलेलं आहे आंबा, पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर जे होते ते, आणि हे मी 16 जूनला पेरलेलं बियाणं आहे। आज हे बियाणं माझं जवळपास कमरीच्या वर आहे। तर याला तुम्ही बघू शकता का? माझ्या शेंगाच नाही, एकही झाड तुम्ही चेक करू शकता आंबाला। तर हे नुकसान जे झालं, शासनानं याच्याकडे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू नये, मदत द्यावी आणि तात्काळ शेतकऱ्याचं जे असं पिवळं झालेलं सोयाबीन आहे पुरं, आमच्या भागात जनरल 90% जवळपास असे सोयाबीन झालेले आहे। हे पंचनामे वगैरे कोणी केलं का? आलं होतं का? नुकसान खूप झालेलं आहे पावसामुळे, या भागात संत्र देखील गळालेला आहे। आमच्या भागात, माझ्या क्षेत्रात आतापर्यंत कोणी आलं नाही आहे, पण कुठं त्याने फोटो काढले असेल, काय काढले हे मला माहीत नाही, पण मी त्यांना 2-3 वेळ म्हटलं का माझ्या शेतात चला, पण आलेच नाही कोणी। नक्की नुकसान झालेला युवा शेतकरी आपल्या सोबत आहे। किती एकरवर सोयाबीन होतं आणि सोयाबीन आता पिवळं पडलेला येलो मोझॅकचा प्रकोप दिसतोय? आमचं 15 एकरावर सोयाबीनचं पेरणी केलेली होती। आता 15 एकर काहीच सोंगायचं बाकी राहिलेलं नाही, पूर्ण नुकसान शेतीचं झालेलं आहे यामध्ये। आणि जो आपला 20 ते 25 हजार रुपये एकरी खर्च आमच्या शेतीला पूर्ण लागून गेलेला आहे। आणि असं तुम्ही बघू शकता हे पूर्ण असं सोयाबीन पिवळं झालेलं आहे। आणि हे याच शेताचं नाही आहे, तर गावातील 90% कास्तकारांचं याच प्रकारे नुकसान झालेलं आहे। आणि आता सरकारने तात्काळ विमा एकतर जाहीर करावा किंवा आर्थिक मदत आम्हा शेतकऱ्यांपर्यंत ही पोचली पाहिजे, असं मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला आवाहन करतो। नाही तर हा काही शेतकऱ्याचं काही बेकार काम आता हे होऊन जाणार आहे भविष्यात। तर सोयाबीन आम्ही आता रामराम ठोकू सोयाबीनला का? आता याच्या पुढे सोयाबीन आम्ही लावू नाही, कारण अति पाऊस आणि हे दरवर्षीचं हे म्हणजे खिशातले पैसे सर्व शेतीला लागून जातात आणि रुपयाही आमच्या खिशात उरत नाही, आणि दरवर्षीचा घाटा आम्ही किती सहन करणार आहे? आता हे सर्व नुकसान सरकारने तात्काळ पंचनामे करून सर्व नुकसान आमच्या सर्व शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, असं मी सरकारला जाहीर आवाहन करतो। काय अपेक्षा होती यावर्षी शेतातून? अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वर्षभराची शेती अवलंबून असते खरीप हंगामावर। दिवाळी पूर्वी निघणारं हे पीक आहे, दिवाळी शेतकरी या पिकावर साजरी करत असतात। शेतकऱ्यांची सर्व अशा ह्या सोयाबीन कसं हे नगदी पीक असल्यामुळे सर्व दिवाळी वगैरे व्यवस्थित म्हणजे शेतकऱ्यांची या पिकावर असते। पेरणी केली तेव्हा व्यवस्थित सोयाबीन होतं, डवरणीपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, असं वाटत होतं यावर्षी एकरी 10 ते 12 क्विंटल किंवा कमीत कमी 7-8 क्विंटलचा तरी ॲव्हरेज यावर्षी लागेल असं आम्हाला वाटत होतं। पण एवढं नुकसान झालेलं आहे आता, तर अर्धा क्विंटल आणि एक म्हणजे सोंगणंच आमच्याकडून सोंगाचाही खर्च निघणं कठीण आहे या शेतीमध्ये, असं आम्हाला आता जाणवत आहे। आम्ही आता हे शेत पूर्ण सोडून देणार आहे, कारण आतापर्यंत 20-25 हजार रुपये एकरी खर्च लागलेला आहे, अजून 5-10 हजार खर्च घाटा वाढवण्यात काही अर्थ नाही। त्याच्यामुळं आम्ही आता सोयाबीनचं नुकसान भरपूर आमचं या गावामध्ये सर्व शेतकऱ्यांचं झालेलं आहे।
पूर्ण शेती पिवळी झालेली आहे. पूर्ण कुठल्याही सोयाबीनमध्ये कोणत्याही शेतात तुम्ही जा, पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला पिवळं येलो मोझॅक किंवा अति पाण्यामुळे जे नुकसान शेतीचं झालेलं आहे हे न भरून निघणारं नुकसान आहे. तरी शासनाला आमची अशी विनंती आहे की बा तुम्ही तात्काळ आम्हाला काहीतरी अनुदान किंवा शेतकरी तरला पाहिजे. सोयाबीनचं बियाणं म्हणजे शेतीला कृषी विभागातर्फे मार्फत आम्हाला काही बियाण्याच्या बॅगा भेटल्या होत्या PDKV आंबा वगैरे म्हणून, पण तेही बियाणं यावर्षी काही साथ आम्हाला देईल असं वाटत नाही. पूर्ण बियाणं असं पिवळं झालेलं आहे. कुठलंच सोयाबीनचं वाण हे चांगल्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये नाही आहे. असं सर्व नुकसान आमचं इथे झालेलं आहे. तरी सरकारला आमचं जाहीर आव्हान आहे की बा आमच्या शेतीला शेतकरी जर तारायचा असेल तर काहीतरी शेतकऱ्याला मदत या सरकारने केली पाहिजे असं आम्हाला वाटते. नक्कीच या जर आपण पाहिलं तर संपूर्ण सोयाबीनच्या पिकावर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी असते. शेतकऱ्यांनी स्वप्न रंगवलं होतं, मुलीचं लग्न करू, मुलाबाळाचं शिक्षण करू आणि दिवाळी साजरी करू असं ठरवलं होतं. परंतु दृश्यांमध्ये बघू शकतो माझ्या हातात जे सोयाबीन आहे ना पूर्ण अक्षरशः सोयाबीन गेलेलं आहे. हे पानं जळालेले आहेत. येलो मोझॅकचा मोठा प्रकोप जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्हा संपूर्ण विदर्भात आहे. विदर्भातलं सर्वात महत्त्वाचं पीक आहे कापूस आणि सोयाबीन. परंतु आत्ता जवळपास 50% पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हातातून जे आहे ते सोयाबीनचं पीक गेलेलं आहे. अति पाऊस आणि दुसरीकडे येलो मोझॅक, त्यामुळं सरकारने जी आहे ती नुकसान भरपाई दिली पाहिजे असं शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, कापूस तळणी, अमरावती. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.